नमस्कार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंसाठी हा व्हिडिओ आहे. एका वर्षामध्ये किरकोळ रजा किती असते, किरकोळ रजा कसे मिळवायचं, अर्ज कसे लिहायचं ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करू घ्या. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मंडळी, मी आहे RS पावरा आणि आज आपण जाणून घेणार आहोत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या किरकोळ रजा म्हणजे काय, किती दिवस मिळते आणि अर्ज कसे करायचं. ही माहिती प्रत्येक सेविका आणि मदतनीस बहिणींसाठी खूप महत्त्वाची आहे, कारण घरची जबाबदारी आणि अंगणवाडीचं काम दोन्ही सांभाळताना कधीकधी रजा घेण्याची वेळ येते. सर्वप्रथम समजून घेऊया किरकोळ रजा म्हणजे काय. किरकोळ रजा म्हणजे अशा रजा ज्या आवश्यक कारणासाठी काही दिवसासाठी घेतल्या जातात, जसे की तब्येत बिघडणे, घरातील अचानक कार्यक्रम, कुटुंबातील आजारपण आणि सरकारी कामे. ही रजा साधारणपणे 1 ते 7 दिवसाची असते. या रजेसाठी कुठलीही मोठी वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा परवानगी प्रक्रिया नसते, पण अधिकृत कळवणे आवश्यक असते. आता पाहूया अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी शासनाने कोणते नियम केले आहे. सेविका आणि मदतनीस दोघींना वर्षभरात साधारण 15 दिवस किरकोळ रजा मिळू शकते. दुसरं, रजा घेताना आधी सूचना देणे आवश्यक आहे. तिसरं, जर आपल्याला आजारपणामुळे रजा घ्यावी लागत असेल तर नंतरही वैद्यकीय कारण सांगणे पुरेसं आहे. चौथा मुद्दा आहे रजा मंजुरीची जबाबदारी. सुपरवायझर, मुख्य सेविका आणि CDPO चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर यांच्याकडे असते. पाचवा मुद्दा, रजा मंजूर झाल्यानंतर तिची नोंद रजिस्टरमध्ये करणे आवश्यक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, रजा अर्ज कसा करावा. खालील स्टेप बाय स्टेप प्रक्रिया आपण पुढे पाहूया. रजा घेण्यापूर्वी आपल्या सुपरवायझरला फोन, मेसेज किंवा प्रत्यक्ष कळवा. उदाहरणार्थ, मॅडम, मला आज घरात काही काम आहे, मी 2 दिवस रजेवर राहील. एक छोटासा अर्ज रजा कसं लिहायचं. उदाहरणार्थ बघा, बालविकास प्रकल्प अधिकारी, माझं नाव, तुम्ही सेविका असेल, मदतनीस असेल ते तुमचं नाव, अंगणवाडी क्रमांक, मला आणि दिनांक द्यायचे. या कालावधीत वैयक्तिक कारणास्तव 2 दिवस किरकोळ रजा हवी आहे, कृपया रजा मंजूर करावी. आपली सेविका किंवा मदतनीस असे नाव आणि सही करून द्यायचे. आणखी सविस्तर तुम्हाला मी दाखवणार आहे अर्ज स्टेप बाय स्टेप कसं लिहायचं. सुपरवायझर ती रजा तपासते आणि मंजूर झाल्यावर तिची नोंद रजा रजिस्टरमध्ये केली जाते. रजा काळात जर काही कार्यक्रम, पोषण ट्रॅकर एंट्री किंवा मोजमाप असेल तर सुपरवायझर दुसऱ्या सेविकेकडे तात्पुरतं काम सोपवू शकते. एकदम वारंवार रजा घेऊ नका. रजा घेतल्यानंतर पुन्हा कामावर वेळेत हजर व्हा. रजा घेताना केंद्र बंद ठेवू नका, पर्यायी व्यवस्था करा. जर रजा 3 दिवसापेक्षा जास्त असेल तर लिखित अर्ज आवश्यकता आहे. काही जिल्ह्यामध्ये मोबाईल ॲप्स, ICDS, CS, पोषण ट्रॅकरमध्ये रजा माहिती भरावी लागते. कधीकधी काही परिस्थिती अशा असतात जिथे अचानक रजा घ्यावी लागते, जसे की पावसामुळे रस्ता बंद, घरात प्रसंग, अपघात वगैरे. अशा वेळी तुम्ही फोनवर कळवून नंतर अर्ज सादर करू शकता. जर एखाद्या सेविकेने रजा घेतली आणि वेळेवर परत आली नाही तर गैरहजर दिवस कपात म्हणजे लीव्ह विदाऊट पे केली जाऊ शकते. म्हणून नेहमी रजा योग्य पद्धतीने नोंदवणं महत्त्वाचं आहे. मित्रांनो, रजा घेणं चुकीचं नाही, पण योग्य कारण, योग्य प्रक्रिया आणि योग्य वेळ हे महत्त्वाचं आहे. घर आणि अंगणवाडी दोन्ही जबाबदाऱ्या तुम्ही मनापासून निभावत आहात, त्यामुळे थोडी विश्रांती घेणं म्हणजे जबाबदारी टाळणं नाही, तर ती योग्यरित्या पार पाडणं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, इतर सेविका बहिणींना शेअर करा आणि अशा माहितीपूर्ण अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. आता अर्ज कसे लिहायचं ते तुम्हाला मी दाखवतो. तर बघा, प्रति लिहायचे बालविकास प्रकल्प अधिकारी, तालुका, जिल्हा असे लिहायचे. नंतर विषय द्यायचे, किरकोळ रजा मंजुरीसाठी अर्ज. माननीय साहेब, मी खालील सही करणारी अंगणवाडी सेविका मदतनीस अंगणवाडी क्रमांक, गाव, प्रकल्प येथे कार्यरत आहे. मला दिनांक या कालावधीत वैयक्तिक कारणास्तव किरकोळ रजा आवश्यकता आहे, कृपया माझी रजा मंजूर करून घ्यावी. रजा काळात केंद्रातील कामाची जबाबदारी मी दुसऱ्या सेविकेचे नाव असल्यास ते लिहा, यांना तात्पुरती सोपवली आहे.
आपले नम्र, आपला विश्वास, आपलं त्या ठिकाणी आपला विश्वासू. आता नाव द्यायचे तुमचं, अंगणवाडी सेविका मदतनीस काय पद आहे ते तुमचं, नंतर अंगणवाडी क्रमांक, गाव, दिनांक, मोबाईल क्रमांक या पद्धतीने तुम्ही अर्ज लिहू शकतात. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. काही तुमचं प्रश्न असेल तर ते प्रश्न मांडा, कमेंट करा आणि त्या प्रश्नावरती त्या कमेंटवरती मी व्हिडिओ तयार करेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.